आपण सगळेच कम्प्युटर वापरतो नाही का? रोजच्या रोज आपण ते पॉवर बटन दाबतो आणि काही सेकंदातच आपल्यासमोर एक पूर्णपणे नवीन जग उभं राहतं. पण कधी विचार केलाय की त्या बटन दाबण्यापासून ते स्क्रीनवर पहिली गोष्ट दिसण्यापर्यंतच्या काही क्षणांमध्ये पडद्यामागे नेमकं काय घडत असतं? चला, आज आपण हाच इंटरेस्टिंग प्रवास उलगडून पाहूया. हाच तो प्रश्न आहे. पॉवर बटन दाबल्यानंतर आणि आपल्या नेहमीचा डेस्कटॉप दिसण्याआधीच्या त्या काही क्षणांमध्ये नक्की काय होतं? ही काही जादू नाहीये, तर एका अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित प्रक्रियेचा परिणाम आहे. तर मग तयार आहात या प्रवासासाठी? बघा, कोणताही कम्प्युटर असो, छोटा किंवा मोठा, तो फक्त 3 मूलभूत गोष्टींवर चालतो. पहिली पायरी आहे इनपुट, म्हणजे आपण कम्प्युटरला दिलेली माहिती किंवा कमांड. दुसरी आहे प्रोसेसिंग, म्हणजे त्या माहितीवर विचार करणं, प्रक्रिया करणं. आणि तिसरी पायरी आहे आउटपुट, म्हणजे आपल्याला स्क्रीनवर दिसणारा निकाल. इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट हेच ते चक्र आहे जे कम्प्युटरच्या प्रत्येक कामामागे असतं. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे जाऊया, ज्याला आपण म्हणू शकतो द वेकअप कॉल. म्हणजे शांतपणे बंद असलेल्या या मशीनला पहिली जाग कशी येते ते पाहू. तर सगळ्यात आधी काय होतं? आपण पॉवर बटन दाबतो आणि तिथूनच कम्प्युटरचा स्वतःला तपासण्याचा एक प्रवास सुरू होतो. याला म्हणतात पोस्ट, म्हणजेच पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. बायोस नावाचा एक छोटासा प्रोग्रॅम ही तपासणी करतो आणि खात्री करतो की सगळं हार्डवेअर जागेवर आहे की नाही. एकदा का सगळं ठीक आहे असं कळलं की तो बूट लोडरला कामाला लावतो आणि मग हा बूट लोडर आपली ऑपरेटिंग सिस्टीम मेमरीमध्ये लोड करतो. आता हे बायोस म्हणजे नक्की काय? बायोस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. हे एक प्रकारचं फॉर्मवेअर आहे, म्हणजे असं सॉफ्टवेअर जे हार्डवेअरवर कायमचं कोरलेलं असतं. हे मदरबोर्डवरच्या एका खास चिपवर म्हणजे रॉम किंवा रीड ओन्ली मेमरीवर सेव्ह केलेलं असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर कम्प्युटरला सुरू होण्यासाठी लागणारी ही पहिली आणि कधीही न बदलणारी सूचनांची डायरी आहे. ओके, तर आता कम्प्युटर जागा झाला आहे, पण खरं काम म्हणजे विचार करण्याचं काम आता सुरू होतं. आणि हे सगळं काम जातं आपल्या सेंट्रल ऑफिसकडे, म्हणजेच कम्प्युटरच्या सीपीयूकडे. हे वाक्य तर आपण नेहमीच ऐकतो की सीपीयू हा कॉम्प्युटरचा मेंदू आहे. आणि हे अगदी 100% खरं आहे. कारण प्रत्येक सूचना, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक हिशोब याच मेंदूतून पार पडतो. आता या मेंदूचे 2 महत्वाचे भाग आहेत. पहिला आहे कंट्रोल युनिट, जो एका ऑफिस मॅनेजरसारखा काम करतो. कोणतं काम कधी आणि कसं करायचं हे तो ठरवतो, सगळा कारभार सांभाळतो. आणि दुसरा आहे एएलयू, म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिट. हा आहे ऑफिसचा सुपर फास्ट कॅल्क्युलेटर. सगळी गणितं आणि लॉजिकल तुलना करण्याचं काम हाच करतो. ठीक आहे, ऑफिस आहे, मेंदू पण आहे, पण काम करायला आणि माहिती ठेवायला जागाही तर पाहिजे, बरोबर? इथेच कम्प्युटरच्या मेमरीचा रोल सुरू होतो. याला आपण आपल्या कामाचं डेस्क आणि फायलिंग कॅबिनेट असं समजू शकतो. अशी कल्पना करा, रॅम म्हणजे आपल्या ऑफिसमधलं कामाचं डेस्क. एकदम फास्ट, कारण त्यावर सध्याचं काम चालू असतं. पण हे डेस्क अस्थिर आहे, म्हणजे लाईट गेली की त्यावरचं सगळं काम गायब. या उलट हार्ड डिस्क किंवा एसएसडी म्हणजे आपलं मोठं फायलिंग कॅबिनेट. ते थोडं हळू असेल, पण त्यातली माहिती वीज गेली तरी तशीच सुरक्षित राहते. म्हणूनच कॉम्प्युटर नेहमी फायलिंग कॅबिनेटमधनं फाईल काढून आपल्या डिस्कवर म्हणजेच रॅमवर आणतो आणि मग त्यावर काम करतो. मग ह्या फायलिंग कॅबिनेटमध्ये माहिती मोजतात तरी कशी? सगळी सुरुवात होते बिटपासून, जो फक्त 0 किंवा 1 असतो. असे 8 बिट्स एकत्र आले की तयार होतो एक बाईट, जो साधारणपणे 1 अक्षर साठवू शकतो. आणि मग तिथूनच किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट्स ते टेराबाईट्सपर्यंतचा हा प्रचंड प्रवास सुरू होतो. विचार करा, आजकाल तर आपण टेराबाईट्समध्ये किती सहज बोलतो. तर आता आपल्याकडे ऑफिस आहे, काम करणारे कर्मचारी म्हणजे सीपीयू आहे, आणि फाईल्स ठेवायला जागा म्हणजे मेमरी पण आहे. पण या सगळ्यांमध्ये ताळमेळ कोण घालणार? या सगळ्यांवर लक्ष कोण ठेवणार? इथे एंट्री होते आपल्या ऑफिसच्या सगळ्यात महत्त्वाच्या मॅनेजरची, ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम किंवा ओएस हे एक असं मुख्य सॉफ्टवेअर आहे जे आपल्यामध्ये आणि कॉम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये एका पुलासारखं काम करतं. बायोस फक्त हार्डवेअरला जागं करतं, पण ओएस त्या जाग्या झालेल्या हार्डवेअरला दिवसभर आपल्या आदेशानुसार चालवतं. मेमरीपासून ते कीबोर्ड आणि माऊसपर्यंत प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन ओएसच करतं.
आणि या मॅनेजरची कामं काही कमी नाहीत. कोणती फाईल कुठे ठेवायची, एकाच वेळी गाणी ऐकताना इंटरनेट कसं वापरायचं, कीबोर्डवर टाईप केलेलं स्क्रीनवर कसा दाखवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला वापरता येईल असा एक सोपा आणि सुंदर इंटरफेस देणं. ही सगळी जबाबदारी OSचीच आहे. विंडोज, मॅकओएस, लिनक्स हे आहेत जगातले काही सगळ्यात प्रसिद्ध ऑफिस मॅनेजर्स. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, दिसणं थोडं वेगळं आहे, पण त्यांचं ध्येय एकच आहे, आपल्या हार्डवेअरच्या टीमला एकत्र आणून आपलं काम सोपं करणं. चला, आतापर्यंत आपण ऑफिसचे वेगवेगळे विभाग पाहिलेत. आता वेळ आली आहे हे पाहण्याची की ही सगळी टीम एकत्र येऊन आपलं खरं काम कसं पूर्ण करते. आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल क्रोम, फोटोशॉप, एक्सेल ही सगळी आहेत ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे आपल्या ऑफिसमधले ते टास्क किंवा कामं आहेत जे आपण पूर्ण करतो. जेव्हा आपण यापैकी कोणतंही सॉफ्टवेअर सुरू करतो तेव्हा पडद्यामागे तीच प्रक्रिया पुन्हा सुरू होते जी आपण आत्तापर्यंत पाहिली. तर हे सगळं असं एकत्र येतं. आपण केलेला एक क्लिक म्हणजे इनपुट. ही कमांड मिळताच ऑपरेटिंग सिस्टम, CPU आणि रॅम एकत्र येऊन त्यावर प्रोसेसिंग करतात आणि त्याचा परिणाम आपल्याला स्क्रीनवर आउटपुट म्हणून दिसतो. आठवतंय, सुरुवातीला पाहिलेलं तेच 3 पायऱ्यांचं चक्र इथे पूर्ण होतं. याचा अर्थ आपण केलेला प्रत्येक क्लिक, प्रत्येक कीस्ट्रोक, प्रत्येक कमांड या एका अविश्वसनीय प्रवासाची सुरुवात करते. मग आता विचार करा, आपल्या पुढच्या क्लिकने आपण कोणता नवा प्रवास सुरू करणार आहोत.